नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्लास्टिक मल्चिंग पेपरचं जे यंत्र असतं त्याला अनुदान कसं भेटतं आणि किती भेटतं। तर अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर आपण बघूया। तर योजनेचे नाव आहे कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत ट्रॅक्टर चलित अवजारे अनुदान। यामध्ये तुम्हाला 75,000 पर्यंतचा लाभ भेटतो। म्हणजे एका यंत्रामागे तुम्ही यंत्र जर घेतलं तर त्यामध्ये त्याचे मल्चिंग यंत्राचे जे महत्त्व आहे ते आपण बघूया। सर्वप्रथम मल्चिंग यंत्राचे शेतीतील फायदे समजून घेऊया। हे यंत्र शेतात मल्चिंग पेपर अंतरते, ज्यामुळे पाण्याची बचत, बाष्पीभवन, इव्हॅपोरेशन कमी होऊन पाण्याची 30% पर्यंतची बचत होते। त्यामध्ये तण नियंत्रणसुद्धा आपण करू शकतो। त्यामध्ये तण वाढत नाही, त्यामुळे मजुरीचा आपला खर्च वाचतो। त्यामध्ये पिकांची गुणवत्ता, जमिनीतील तापमान नियंत्रित राहते, ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि गुणवत्तासुद्धा सुधारते। त्यानंतर आपण बघूया त्याचा एक तक्ता आहे, म्हणजे किती रुपयांपर्यंत तुम्हाला सबसिडी मिळू शकते, अनुदान मिळू शकतं। यामध्ये पाहूया SC ST अल्पभूधारक आणि जे महिला शेतकरी आहे त्यांना मॅक्सिमम 75,000 रुपयांपर्यंत सबसिडी भेटते, ते 50% असते। त्यानंतर इतर जे लाभार्थी आहे, म्हणजे इतर SC ST अल्पभूधारक आणि महिला शेतकरी सोडून त्यांना 60,000 रुपयांपर्यंतची सबसिडी मिळते। त्यानंतर आपण बघूया की या अवजारासाठी कमाल अनुदान मर्यादा अनुक्रमे 75,000 पर्यंत आणि 60,000 पर्यंत इतकी निश्चित करण्यात आली आहे। हे मर्यादा जे आहे ते बदलूसुद्धा शकते, म्हणजे अवजार तुमचं लहान मोठं किंवा मशीन लहान मोठी याच्यामध्ये तुमची जे मर्यादा आहे ते कमी जास्त होऊ शकते। हे यंत्राच्या मर्यादेनुसार वाढू शकते। ते तुम्ही ॲप्लाय करण्या अगोदर तुमच्या ज्या ऑफिशियलची वेबसाईट आहे MRDBT त्यावरती तुम्ही बघू शकता। त्यानंतर तुमच्या जे यंत्राच्या किमतीच्या 50% किंवा 40% अनुदान किंवा ही कमाल मर्यादा यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते। त्यानंतर योजनेसाठी आवश्यक जी पात्रता आहे, म्हणजे इलिजिबिलिटी, ते काय आहे ते आपण बघूया। यामध्ये महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे। शेतकरी जो महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यानंतर स्वतःच्या नावावर 7/12 उतारा आणि 8चा उतारा असलेली शेतजमीन असावीच, त्याशिवाय तुम्हाला ॲप्लाय करता येणार नाही। त्यानंतर हे अवजार ट्रॅक्टर चलित असल्यामुळे अर्जदाराकडे किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे आई किंवा वडील किंवा भाऊ त्याच्या नावावर ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे। अर्ज करताना तुम्हाला ट्रॅक्टरचे RC बुक, म्हणजे जे नोंदणी प्रमाणपत्र असते, ते अपलोड करावे लागेल। त्यानंतर कुटुंबातील कोणत्याही सदस्याने मागील 10 वर्षात याच प्लॅस्टिक मल्चिंग यंत्रावर अनुदान घेतलेले नसावे। म्हणजेच आपल्या कुटुंबातील जे व्यक्ती आहे त्यांच्या नावाने याच्या अगोदर ही जे लॉटरी आहे प्लास्टिक मल्चिंग यंत्राची ती अलॉट झालेली नसावी। ॲप्लाय केलं तर असेल तरी चालेल, पण त्यांना ते यंत्र मिळालेले नसावे। त्यानंतर अर्ज करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात ते आपण बघूया। तर अर्ज करण्यासाठी 7/12 उतारा, 8चा उतारा हा जमिनीचा पुरावा, ट्रॅक्टरचे RC बुक म्हणजे हा ट्रॅक्टर मालकीचा पुरावा असतो। त्यानंतर आधार कार्ड, हे आधार कार्ड बँकेशी लिंक असले पाहिजे आणि त्याची बँकेची लिंक, ज्या बँकेशी लिंक आहे त्याची झेरॉक्स प्रत। त्यानंतर जे यंत्र आहे त्याचे कोटेशन, म्हणजे तुम्ही ज्या डीलरकडून मल्चिंग यंत्र घेणार आहात त्यांच्याजवळून त्याचे कोटेशनसुद्धा लागते। त्यानंतर त्याचा टेस्ट रिपोर्ट, केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळालेला तपासणी अहवाल, हा अहवालसुद्धा जो डीलर असतो त्याच्याकडे उपलब्ध असतो। जे SC ST प्रवर्गातून ॲप्लाय करतील त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे। त्यानंतर त्याची ॲप्लिकेशन प्रोसेस बघूया आपण ऑनलाईन कसे ॲप्लाय करू शकतो। त्याच्यासाठी तुम्हाला ही जे mahdbt.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट दिसत आहे त्यावरती जाऊन तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे। त्यानंतर तिथे रजिस्ट्रेशनचे बटन असेल त्यावरती रजिस्ट्रेशन करायचं। तुमचे जे प्रोफाईल आहे ते सर्व कागदपत्र अपलोड करून 100% पूर्ण करायचे। त्यानंतर लॉग इन करून कृषी यांत्रिकीकरण या
शब्दावरती क्लिक करून ट्रॅक्टर चलित अवजारे हे तिथे निवडायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये प्लॅस्टिक मल्चिंग यंत्र निवडून अर्ज सादर करायचा आहे। त्यानंतर अर्ज सादर केल्यानंतर सरकार लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करते, म्हणजे ऑनलाईन लॉटरी पद्धतीने तिथे निवड केली जाते। आणि लॉटरीत नाव आल्यास तुम्हाला पूर्वसंमतीपत्र म्हणजे प्री सँक्शन लेटर मिळते। हे लेटर तिथूनच मिळते ऑनलाईन। हे पत्र मिळाल्यावरच तुम्ही यंत्र खरेदी करून पुढील प्रक्रिया जी आहे ते पूर्ण करू शकतात। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, प्लॅस्टिक मल्चिंग यंत्र हे पाण्याची बचत करते आणि तुमच्या शेतात जे तण असते ते नियंत्रण करते। तर उपयुक्त हे अवजार आहे। अनुदानाचा हा मोठा लाभ घेण्यासाठी आजच MaDBT पोर्टलवर अर्ज करा। या योजनेबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास खाली कमेंटमध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। अशाच माहितीसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।